नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 31 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे अमृता पुजारी, म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, अमृता पुजारी यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि उपविजेता हे पद जिंकलेले आहे वेदिका सासने यांनी. ओके, तर लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026च्या ज्या महिलांच्या आहेत त्या सोलापूरमध्ये आयोजित केल्या होत्या. तर बघा, 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अमृता पुजारी यांनी ज्या की कोल्हापूर या जिल्ह्यामधील आहेत, म्हणजेच कोल्हापूरच्या आहेत. बघा, त्यांनी अंतिम सामन्यामध्ये वेदिका सासनेचा पराभव करून विजेतेपद जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विजेता आहे अमृता पुजारी, त्यास कोल्हापूरचे आहेत, आणि उपविजेता ठरलेले आहेत वेदिका सासने. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, अमृता पुजारी यांनी हे जे पद आहे विजेतेपदक महाराष्ट्र केसरीचे हे दुसऱ्यांदा जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, म्हणजेच नंदामुरी बालकृष्णन. तर बघा, नंदामुरी बालकृष्णन असे यांचं नाव आहे. तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की त्यांना जीवनगौरव पुरस्कार भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्कार म्हणजेच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो नंदामुरी बालकृष्णन यांना भेटलेला आहे. तर बघा, हा जो पुरस्कार आहे तो सुमारे 50 वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीमधील योगदानासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, पश्चिम आशिया संकटामुळे आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर बघा, जगातील पहिला देश आहे फिलिपिन्स. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, पश्चिम आशिया संकट म्हणजेच अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे जे युद्ध चालू आहे, तर त्या संकटामुळे आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश आहे फिलिपिन्स. तर बघा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की जगातील पहिला देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, BBC महासंचालकपदी म्हणजेच BBCच्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे मॅट ब्रिटन. तर बघे, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर मॅट ब्रिटन यांची BBC या संस्थेच्या महासंचालकपदी नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण BBC म्हणजे काय. तर बघा, BBC म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही एक जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध सार्वजनिक प्रसारमाध्यम आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, याची मूलभूत माहिती बघूयात. म्हणजेच याची स्थापना झाली होती, म्हणजेच BBCची स्थापना झाली होती 1922 रोजी या साली. तर बघा, मुख्यालय आहे लंडन युनायटेड किंगडममध्ये, आणि प्रकार बघा सार्वजनिक प्रसारण संस्था आहेत. ओके, म्हणजेच पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर आहे, म्हणजेच याला म्हणतात सार्वजनिक प्रसारण संस्था. तर बघा, जगभरातील प्रेक्षकांसाठी या उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, मॉर्निंग कन्सल्टंट ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंगनुसार 68% पसंतीसह जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर जगातील सर्वात लोकप्रिय नेता आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे आणि भारताशी रिलेटेड आहे, म्हणजेच यात उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉर्निंग कन्सल्टंटच्या ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंगनुसार 68% पसंतीसह जगातील सर्वात लोकप्रिय नेता आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, नवजात बालकांचे मोफत जनुकीय तपासणीसाठी अनमोल योजना कोणी सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे दिल्ली. तर बघा, दिल्ली सरकारने ही जी अनमोल योजना आहे ती सुरू केलेली आहे. तर बघा, कशासाठी चालू केली आहे? तर नवजात बालकांचे मोफत जनुकीय तपासणीसाठी ही योजना चालू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अनमोल योजना काय आहे ते बघूयात आपण. अनमोल योजना ही दिल्ली सरकारने 2026मध्ये सुरू केलेली आहे. बघा,
या योजनेअंतर्गत नवजात बालकांची मोफत जनुकीय म्हणजेच जेनेटिक तपासणी केली जाते आणि तसेच सुमारे 56 प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाते. तर याचा उद्देश काय आहे, तर आजार लवकर ओळखून वेळेवर उपचार करणे असा याचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक बनविणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच फॅनी उटागू श्मानंदे. ओके, तर बघा त्यांचं नाव आहे फॅनी उटागू श्मानंदे यांनी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक बनवणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनलेला आहे. तर सर्वात तरुण असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा नाव. चला फॅनी उटागू श्मानंदे हे रवांडा या देशाचे आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. स्वच्छ हायड्रोजन इंधन उत्पादन आणि समुद्राच्या पाण्याची क्षारता कमी करण्यासाठी MXENE म्हणजेच मॅक्सिन आधारित सामग्री कोणत्या संस्थेतील संशोधकांनी विकसित केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच IIT गुवाहाटी या संस्थेतील संशोधकांनी ही सामग्री विकसित केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा स्वच्छ हायड्रोजन इंधन उत्पादन आणि समुद्राच्या पाण्याची क्षारता कमी करण्यासाठी MXENE म्हणजेच मॅक्सेन ही आधारित सामग्री IIT गुवाहाटी येथील संशोधकांनी विकसित केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा थोडक्यात आपण माहिती पाहूयात आपण या संशोधकाची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजेच संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर बघा पाण्यापासून हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम असणार आहे आणि सौर ऊर्जेच्या मदतीने समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण शक्य होणार आहे. तर बघा यामुळे एकच सामग्रीमुळे ऊर्जा आणि पाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर ने कोणाला सन्मानित होणारी पहिले भारतीय राजनैतिक अधिकारी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण की पहिलेच भारतीय राजनैतिक अधिकारी आहेत ज्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्याचं नाव आहे कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर याने सन्मानित केले आहे. तर बघा त्यांचं नाव आहे जावेद अशरफ. तर बघा जावेद अशरफ यांना हा सन्मान नुकताच मिळालेला आहे म्हणजेच फ्रान्स या देशाचा. ओके, तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण प्रश्न क्रमांक 10 बघा. अपोलो 17 मोहिमेनंतरची पृथ्वीच्या निम्न कक्षेच्या पलीकडील कोणती पहिली मानवी मोहीम असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 1972 नंतरची म्हणजेच 1972 साली अपोलो 17 मोहिमेनंतरची पृथ्वीच्या निम्न कक्षेच्या पलीकडील जी मोहीम आहे ती असणार आहे आर्टिमिस 2 मोहीम. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर आर्टिमिस 2 ही मोहीम असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी आर्टिमिस 2 मोहीम आहे तो अपोलो 17 या मोहिमेनंतरची पहिली पृथ्वीच्या निम्न कक्षेच्या पलीकडील मोहीम असणार आहे. तर त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण याबद्दल. आर्टिमिस 2 ही जी मोहीम आहे ती नासाची एक मोहीम असेल आणि जी की अपोलो 17 1972ला जी झाली होती त्यानंतरची प्रथमच पृथ्वीच्या निम्न कक्षेबाहेरची ही मोहीम असणार आहे. तर बघा या मोहिमेत अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारतील आणि बघा ही भविष्यातील चंद्रावर उतरण्याच्या मोहिमांसाठी आर्टिमिस 3 याचा मार्ग मोकळा करेल, म्हणजेच आर्टिमिस 3 या मोहिमेचा मार्ग मोकळा करेल. तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.